आता सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काही जणांचा महिनाभर उपवास असतो, म्हणजे श्रावणी असते, त्यानंतर बाकीचे उपवास असतात श्रावण महिन्यातले. तर त्यासाठी मी इथं बनवलेली आहे ही बर्फी, किंवा तुम्ही कतली म्हणू शकता. काजूची आपण जशी कतली बनवतो त्याच पद्धतीने मी ही शेंगदाण्याची कतली बनवलेली आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ही कतली बनवण्यासाठी मी 2 वाट्या हे शेंगदाणे घेतलेले आहेत. एकाच वाटीने मोजून मी ही 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता हे शेंगदाणे गॅसवरती मी खरपूस असे भाजून घेणार आहेत. गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि ह्या कमी गॅसवरतीच मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहेत. जास्त जर गॅस वाढवला ना तर शेंगदाण्याला डाग पडतील, त्यामुळं गॅस कमीच ठेवलेला आहे. इथे ना कमी गॅसवरती खरपूस असे मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे जे बघा असे सालसुद्धा निघते आहे. जास्त डाग पडू न देता मी हे भाजून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी ह्या नॅपकिनवरती टाकून घेतलेले आहेत आणि मी ना ह्याची साल काढून घेणार आहे. कतलीचा जसा पांढरा शुभ्र कलर असतो तसा शेंगदाण्याचा किंवा आता ह्या बर्फीचा कलर येण्यासाठी मी ना ह्या शेंगदाण्याची अशी साल काढून घेणार आहे. इथे मी ही ना शेंगदाण्याची अशी सालं काढून घेतलेली आहेत आणि आता हे घेतलेले मिक्सरचं भांडं. आता थोडे थोडे करून मी हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. फुल स्पीडवर शेंगदाणे न बारीक करता कमी जास्त करून ना मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे, म्हणजे शेंगदाण्याची पावडर बनवून घ्यायची आहे. जास्त जोरात जर मिक्सर चालवला तर शेंगदाण्यापासून तेल निघेल. तर तशा पद्धतीने ना थोडं कमी जास्त करून मी हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहेत. इथं मी हे शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले आहेत, पावडर टाईप बारीक करून घेतलेले आहेत. अजिबात शेंगदाण्याला तेल वगैरे सुटलेलं नाही आहे. असे सुट्टे सुट्टे असे शेंगदाणे मिक्सर कमी जास्त करून ना बारीक करून घेतलेले आहेत. इथं मी ना शेंगदाण्यापासून कतली बनवते आहे. तर हा नारळाचा किस आहे, सुक्या नारळाचा किस आहे. तर 2 चमचे ना हा सुक्या नारळाचा किस मी टाकून घेतलेला आहे. इथं मी घालून घेतलेली आहे अर्धा चमचा ही वेलची पावडर. आता इथे ना मी ही 2 चमचे मिल्क पावडर घालणार आहे. हे बघा असे ना 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळं कतलीची चव छान लागते. आणि आता आहे ना हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही आहे ना कूट जर आहे ना जास्त जाड झाला असेल ना तर ना चाळूनही घेऊ शकता, पण आता एकदम माझा कूट बारीकच झालेला आहे त्यामुळं मी काय चाळून वगैरे घेतलेला नाही. तुम्हाला आहे ना थोडा मोठा कूट वाटला ना तर तुम्ही चाळून घेऊ शकता चाळणीने. आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि ही 1 वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी मी हे पाणी घेतलेले आहे. इथे ना आपल्याला खूप घट्ट पाक बनवायचा नाही आहे, एकतारी पाक बनवायचा आहे. तर पाक चेक करून पाहायचा. हे बघा असा पाक तयार झालेला आहे. आणि जास्त पाक घट्ट होण्याच्या आधीच मी हा शेंगदाण्याचा कूट, पावडर हे सगळं मिश्रण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि मस्त असे ना हे घट्ट करून घेणार आहे. इथे जास्त वेळ घट्ट करून घ्यायचं नाही. पाकामध्ये मिश्रण टाकल्यानंतर अगदी 2 मिनटं मी गॅस चालू ठेवला होता आणि आता 1 चमचाभर तूप टाकून घेतलेले. तुपामुळं चव तर छानच लागते, पण छान अशी शायनिंगही येते बर्फीला किंवा आपल्या कतलीला. त्याच्यामुळे ना अगदी 2 मिनटं मी असा गॅस चालू ठेवलेला आहे. कतली खूप कडक होईल त्याच्यामुळे ना मी आता गॅस बंद केलेला आहे. इथे मी ना हे पोळपट घेतलेले आणि पोळपटावरती ही कतली टाकून घेतलेली आहे, कतलीचं मिश्रण. इथे का नाही पोळपटाला मी खाली तूप लावलेले आणि जसं जसं थंड होईल तसं तसं आहे ना हे बघा हे असं घट्ट होतंय. तर आता आहे ना हातानेच मी ना हे असं आहे ना पसरून घेणार आहे. बघा मस्त असा गोळा झालेला आहे. आता इथे ना हातानेच मी असं पसरून घेणार आहे. गरम आहे अजून.
इथं मी ही घेतलेली आहे प्लॅस्टिकची पिशवी आणि ना आता कतली मी अशी पसरून घेणार आहे. आपल्याला आहे ना जितकं जाड पाहिजे त्यानुसार अशी पसरून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने ना पोळपटावर मी पसरून घेतलेले. आणि इथे ना तुम्हाला चांदीचा वर्ख लावायचा असेल ना तर तुम्ही लावू शकता. आता माझ्याकडे चांदीचा वर्ख नाही आहे तर मी थोडेसे बदाम आहेत ते टाकून घेतलेले आहेत, बदामाचे काप. बाकीचे कुठले ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता. अगदी आहे ना हलक्या हाताने मी ह्याच्यावरती, आता गरमच आहे त्याच्यामुळं हलक्या हाताने ना ह्याच्यावरती मी हे असं बदामही घालून घेतलेले, कतलीवरती लावून घेतलेले. इथे नाही शेंगदाण्याची बर्फी किंवा कतली तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी अशी चाकूच्या साहाय्याने ही कतली कट करून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ना मी हे कट करून घेतलेले आणि मस्त अशी आहे ना ही आपली ना शेंगदाण्याची बर्फी, कतली काही म्हणू शकता तर तयार झालेली आहे. अजून गरमच आहे, आत्ता तर बनवलेली आहे. हे बघा किती सुंदर झालेली आहे आणि दिसते किती छान. अगदी कमी वेळेत तयार होणारी बर्फी आहे आणि तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा किती भारी झालेली आहे आणि चवीलाही तेवढीच छान लागते. डब्यामध्ये भरपूर दिवस बाहेरही आपण ही बर्फी ठेवू शकतो, म्हणजे फ्रीजची काय आवश्यकता नाही, बाहेरही बर्फी छान राहते. तर उपवासाच्या वेळेस अशी बर्फी घरामध्ये असेल तर पाहुणे रावळे आले तर आपल्याला पटकन देता येते.